80 विमानांच्या सहाय्याने भारतानं हल्ला केला. भारतानं पूर्वतयारीसहित हल्ला केलाय. पाकिस्तानमध्ये 6 जागांवर हल्ला झाला. पाकिस्तानकडे न्यूक्लिअर ताकद आहे. भारताच्या ऑपरेशन सिंदूर नंतरही पाक पंतप्रधानांची दरपोक्ती. गृहमंत्री अमित शहांची सीमावर्ती राज्यांच्या मुख्यमंत्री आणि उपराज्यपालांसोबत बैठक. राज्यांना आवश्यक वस्तू आणि सेवांची उपलब्धता राखण्याचे शहांकडून निर्देश. देशविरोधी प्रचारावर लक्ष ठेवून कारवाई करण्याचेही शहांचे आदेश. भारताबद्दल चुकीच्या बातम्या देऊ नका. बातम्या देताना तपासून शहानिशा करून द्या. बीजिंगमधील भारतीय दूतावासाकडून चीनला सूचना. राष्ट्रपती भवनाची सुरक्षा वाढवली. पॅरा कमांडो गस्त घालणार. अलर्ट जारी केल्यानंतर राष्ट्रपती भवनाची सुरक्षा वाढवण्याचा निर्णय. सैनिकांच्या सुट्ट्या रद्द करा. पॅरामिलिटरी फोर्समधील सगळ्यांच्या सुट्ट्या रद्द. गृहमंत्री अमित शहांचे पॅरामिलिटरी फोर्सला आदेश. अटारी बॉर्डरवर पर्यटकांना सोडलं जाणार नाही. ऑपरेशन सिंदूरमुळे पर्यटकांसाठी अटारी बॉर्डर बंद. भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर आता पाकिस्तानची तंत्रलीय. इस्लामाबादमध्ये पंतप्रधान निवासस्थानी पाकिस्तान राष्ट्रीय सुरक्षा समितीची बैठक. लष्कर प्रमुख असीम मुनीरसह अनेक अधिकारी उपस्थित. तर भारताच्या हल्ल्याला कसं उत्तर द्यायचं यावर चर्चा झाली.